हे काय आहे माहिती आहे नाही ना? तर हे आहे एकदम नरम मऊसूत आतून एकदम जाळीदार, बनवायला अतिशय सोपा, चवीला अप्रतिम लागणारा, लहान मोठ्यांना आवडेल असा स्वीट पोटॅटो बॉल्स। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असे हे एकदम टेस्टी अतिशय सुंदर दिसणारे स्वीट पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला इथे वाफवलेले स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी घ्यायची आहेत। त्याची अशी सालं काढायची, शक्यतो ही रताळी आपल्याला वाफवूनच घ्यायची आहे, पाण्यात शिजवायची नाही कारण जास्त चिपचिपे होतात। त्यानंतर त्याची सालं काढून असं आपल्याला किसून घ्यायचं आहे। किसल्यानंतर त्याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये असं शिफ्ट करून घेऊया। त्यामध्ये आपण फ्लेवर देऊया जायफळचा, आवडत असेल तर जायफळचा द्या, नाही तर मग विलायची वगैरे घातली तरी चालते, पण जायफळ अतिशय सुंदर लागतं, मस्त हलका असा फ्लेवर येतो त्याला। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बाइंडिंगसाठी आपण इथे वापरतो आहोत तांदळाचं पीठ आणि मैदा। तर 1 चमचा आपण तांदळाचं पीठ जर घेतलं तर 2 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे। या प्रमाणामध्ये तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा एखादा बाउल सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे घालूयात अगदी 2 चमचे साखर घालायची आहे, हलकंसं गोड पाहिजे आपल्याला हे। त्यानंतर आपण इथे 2 चमचे दूध पावडर घालूया आणि अगदी 1 थेंब इथे आपण फूड कलर घातलेला आहे आणि त्यानंतर फक्त 1 चिमटीभर आपण इथे बेकिंग पावडर घातलेला आहे। बेकिंग पावडरने काय होतं, मस्त याला स्पंजीनेस येतं। तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर 1 ते 1.5 चमचा तुम्ही तूप किंवा तेल घातलं तरी सुद्धा चालते। त्यानंतर मावेल तसं आपण पीठ ॲड करत जायचं, पिठाचं प्रमाण तेच ठेवायचं, 2:1 आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे। छोटासा गोळा घ्यायचा, हातावर असा गोल गोल फिरवायचा आणि याला आकार द्यायचा। अशा पद्धतीने मस्त हे बॉल ना इतके सुंदर लागतात ना, बनवायला तर अतिशय सोपे आहेत, लहान मुलं तर एवढे एन्जॉय करतात ना, माझे मुलं तर खरंच खूप एन्जॉय करतात। त्यानंतर आता हे बॉल तयार झाले की मध्यम आचेवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तर टेम्परेचर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं ठेवायचं, एक बॉल सोडायचा आणि त्याला असं अगोदर असं जमलं तुम्हाला तर असं करा, नाही तर चमच्याने असं गोल फिरवायचं आणि मस्त लाईट गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तर या सीझनमध्ये तुम्ही असे बॉल एकदा नक्की ट्राय करा, खरं सांगते तुम्हाला सुद्धा खूप आवडतील, कारण आपल्याकडे स्वीट पोटॅटो नेहमी भेटत नाहीत आणि हेल्दी आहे म्हणून बनवायलाच पाहिजे आणि खायलाच पाहिजे। तर इथे आपले बॉल्स तळून झालेले आहेत। आता आपण हे बाजूला टिश्यूवर काढून घेऊया। त्यानंतर इथे आपण 2 चमचे इथे सुक्कं खोबरं म्हणजेच खोबरा किस घेऊया। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा दूध पावडर घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यामध्ये तयार केलेले बॉल्स असे व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत। मस्त कोटिंग त्याला तयार होतं आणि दिसायला मग अतिशय सुंदर दिसतात आणि चवीलाही मस्त लागतात, कारण आपण यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे। अशा पद्धतीने सर्व बॉल असे तळून घ्यायचे, त्यानंतर त्याला असं कोट करायचं। अतिशय सोपे आहे, चवीलाही तेवढे छान आहे, म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील। आता तुम्हीच बघा ना किती छान हे बॉल्स दिसतात आणि चवीला सुद्धा तितके छान आहेत। त्यानंतर आता आपण दुसरी रेसिपी तयार करूया, तीही स्वीट पोटॅटोपासूनच। तर हे आहेत स्वीट पोटॅटो पुरी किंवा त्याला तुम्ही घारगे सुद्धा म्हणू शकतात। हे सुद्धा खूप छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघंही पदार्थ 4-4 दिवस सहज टिकतात, त्यामुळे बनवायला काहीच हरकत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात। तर ही एकदम मऊ आणि नरम अशी घारगे किंवा स्वीट पोटॅटो पुरी बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे बडीशोप आधी भाजून बाजूला ठेवून द्यायची। त्यानंतर सेम प्रोसेस रताळी वाफवून घ्यायची, किसून घ्यायची, त्यानंतर मॅश करून घ्यायची। थंड झाल्यानंतर बडीशोपसुद्धा अशी कुटून घ्यायची आपल्याला छान, त्यानंतर चाळणीतून चाळून घ्यायची, कारण काय होतं थोडंसं जाडसरपणा राहतो तर तो दाताखाली लागतो, ते लागू नये म्हणून आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे, मस्त छान असा बडीशोपचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे, हलकंसं याला गोडवा येण्यासाठी, हवं तर गूळ वापरला तरी सुद्धा चालते। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं, हो फक्त गव्हाचंच पीठ घालायचं आणि याचं घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण नॉर्मल पुरीसाठी पीठ मळतो ना तसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळलेल्या पिठाचा एक मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा।
त्यानंतर त्याला असं आकार द्यायचा, कोरड्या पिठात घोळवून याची अशी मोठी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून त्याचीसुद्धा पुरी लाटू शकता, पण ह्या अशा पोळी लाटून जर त्याचे कटरने कापलं ना, मस्त एक सारखा आकार येतो आणि दिसायला छान दिसतात। त्यासाठी काय करायचं, पोळी लाटायची आणि मस्त आपलं घरगुती कटर घ्यायचं आणि त्यांना सारख्या आकाराच्या अशा पुऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मस्त एका पोळीमध्ये 4 ते 5 पुऱ्या सहज तयार होतात। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत। अशा पद्धतीने बाजूला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये 2-3 मावेल तेवढ्या आपल्याला पुऱ्या घालायच्या आहे आणि उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। आता तळताना आपल्याला मध्यम आचेवरच तळायच्या आहेत आणि चांगल्या मस्त ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या। अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने स्वीट पोटॅटोपासून तयार होणारे स्वीट पोटॅटो बॉल्स आणि स्वीट पोटॅटो घारगे किंवा पुरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर नक्कीच मी बनवलेले आजचे हे दोन्ही पदार्थ तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।